रक्तदाहक ज्वलंत समाज व्हावा म्हणून उरात धरूया शिवसिंह छावा. शंभूराजांना सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुजरा. इम्पॉर्टंट मॅच, दोन्ही टीमचे 12th मॅन इम्पॉर्टंट आहेत, त्यामुळे मी विनंती करतोय. तन्मय गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय जयेश, नॉन स्ट्राईक एंड वरती आपण सागर. टॉस जिंकून या मॅच मध्ये टीम बबलू इलेव्हन भातांना बॅटिंग स्वीकारले आणि मागील 2 बॉलचा जर विचार करत असताना नवघर टीमनं धाबा अगदी चेस केल्यात आणि त्या धाबा देखील क्रुशियल मोमेंट वरती धाबा चेस केल्यात आणि या मॅच मध्ये देखील टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारण्याचा मानस आखलाय नवघर टीमनं. इथून कृपया करून आपण फास्ट केला, कारण अजूनही 2 अतिरिक्त सामने आपल्याला खेळवायचे, त्याकडे आपण लक्ष द्या. मेगा फायनलचा थरार भावी आमदार चषक मध्ये खऱ्या अर्थानं प्रखर उजेडात व्हावा हीच आयोजकांची इच्छा आहे आणि त्याच कारणास्तव आपल्याला विनंती आहे की आपण इथून सामने स्पीडअप करा. बॉल नंबर 1 डिसाइडर मॅच. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, जबरदस्त फिल्डिंग मिड ऑफ मध्ये. रन मिळणार नाही या बॉल वरती. पहिला बॉल येतोय निर्धाव महत्वाच्या मॅच मध्ये. पहिला बॉल योग्य टप्प्यावरती लाईन लेंथ कंट्रोल मध्ये साकारत यार्कर लेंथ एक्झिक्यूट केल्या बॉल वरती. राजेंद्रजी देशमुख सातत्यानं पारितोषिकांचा वर्षाव करतात. ही मॅच देखील नवघर संघ जिंकला तर 1000 रुपयाचा कॅच प्राइज. राजेंद्रजी देशमुख यांच्या माध्यमातून फटका व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. बॅट्समन जयेशच्या बॅटमधून या बॉलवरती धावा मिळतील 2 ना धावसंख्येचा होतोय श्री गणेश या महत्वाच्या मॅच मध्ये. विदाउट लॉस 2 रन्स ऑन स्कोर कार्ड. टीम बबलू इलेव्हन भातान आपण या मॅच मध्ये पुढे सरकत असताना पाहतोय. पहिला बॉल निर्धावाला, दुसऱ्या बॉलवरती हलकीशी बेस फिल्डिंग आणि त्याचा फायदा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. हे क्रिकेटच्या पटलावरती करणं गरजेचं आहे. जिथे संधी मिळते ना तिथे धावा मिळवण्यासाठी प्रयत्न करावा लागतो. बॉल नंबर 3 भन्नाट यार्कर. हवेमध्ये बॉल होता, दाट शक्यता होती आणि इथे मात्र जीवनदान मिळालंय. वेगवान बॉल, काय वेगावरती स्वार होतोय. तन्मयनं मागील 2 मॅच मध्ये धावा खऱ्या अर्थानं खर्च केल्यात आणि या मॅच मध्ये महत्वाची मॅच आहे, डिसाइडर मॅच ऑफ दिस टुर्नामेंट आणि त्या मॅच मध्ये तन्मय जबरदस्त गोलंदाजी करतोय. 2 निर्धाव बॉल फेकण्यात त्याला यश आले. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये निर्बंध असताना देखील जबरदस्त बॉलिंग आपण तन्मयच्या माध्यमातून पाहतोय. वेगवान तन्मयचा बॉल, वेग होता. बॉल वरती लाईन पाहावी लागेल. दिशा ऑफिशियल सांगत असताना खराब आहे. इट्स अ वाईड बॉल. तीन धावा धाव फलकावर. बॉल देखील संपले 3. जबरदस्त मेहनत केलवलीकरांची आणि त्यांच्याच अनुषंगानं साकारलेली अर्थातच भावी आमदार चषकाची दमदार ट्रॉफी. व्यवस्थित बॅटवरती आलेला नाहीये. इथे देखील 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न करायचा आहे आणि इथे मात्र हलकीशी मिस फिल्डिंग. बॉल जाईल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी ते चौकार. भातांचे रुपेश ठाकूर यांच्याकडून 3 षटकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देखील महत्वाची आहे. तन्मयचा बॉल यार्करनेत जबरदस्त फिल्डिंग. रनआउटची शक्यता होती आणि इथे मात्र लेझी क्रिकेट तुम्ही पाहताय. रन मिळालेल्या बॉलवरती देखील केवळ 1 न धावसंख्या पुढे जाते ती. आठ धावा धाव फलकावरती. जयजी कर्णूक यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झाले. त्यांना मी विनंती करेल की आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. शेकिन चिंचवली देखील थोड्याच वेळात या स्पर्धेमध्ये दाखल होईल सेमीफायनल नंबर 2 खेळण्यासाठी. तन्मयची गोलंदाजी जबरदस्त आहे. 5 बॉल मध्ये त्यानं केवळ 8 धावा खर्च केल्यात. जबरदस्त फिल्डिंग देखील चांगल्या रीतीने होणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. डिसाइडर मॅच आहे. 2 मॅच अगदी जबरदस्त रीतीने जिंकलेत ते
नवघर संघाने या मॅच मध्ये देखील चेसिंग त्यांना करावी लागणार आहे. वेगवान बॉल बॅक टू द बॉलर. जबरदस्त गोलंदाजी. तन्मयचं षटक आवडलं असेल ना तर निश्चित टाळ्या आपण वाजवा. जबरदस्त गोलंदाजी. धाबा खर्च केल्यात फक्त या महत्वाच्या मॅच मध्ये. त्यानं पहिल्या षटकामध्ये 8, पॉवर प्ले नंबर 1 मध्ये 8 धाबा खर्च केल्यात आणि तिथे मात्र 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. चला कृपया करून अतिरिक्तचा टाइम आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊ नका. ही आयोजकांच्या वतीनं महत्वाची सूचना आहे. जयजी कर्णूक हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. खूप सारी मेहनत ते देखील घेत आहेत. ओव्हर नंबर 2 मध्ये विघ्नेश बॉलिंग ट्रॅक वरती. मागील मॅचचा हिरो विघ्नेशनं काय इनिंग साकारली होती. 11 बॉल मध्ये तब्बल 44 धावा यानं जमवल्या होत्या आणि त्याच कारणास्तव धाबा चेस केल्या होत्या त्या टीम नवघर या टीमनं. जबरदस्त बॅटिंग राहिल्या. पहिल्या मॅच मध्ये एकतर्फी झुंज दिली. 3 बॉल 17 धाव्यांची गरज होती ती टीम नवघरला आणि त्या परिस्थितीमध्ये ओमकारनं जबरदस्त बॅटिंग आणि दुसऱ्या मॅच मध्ये विघ्नेशची बॅटिंग. विघ्नेशचा बॉल हेलिकॉप्टर लुक दिलाय. आकाशाला गवस निघालत. प्रतिसादात्मक फटका. दाद मिळालेल्या बॉलवरती पाठवल्या बॉल सीमा पार. दाशू षटकार. जयेशला शांत ठेवणं हे सोपं काम नाहीये तो मैदानामध्ये सांगतोय. बॉल नंबर 2 वेगवान यार्कर लेन. अंपायरकडे दाद परंतु बॉल एक टप्पा घेत यष्टी रक्षकाच्या हातामध्ये गेला की काय असं अंपायर्सला वाटत होतं. परंतु इथे मात्र ऑफिशियल डिसिजन इज व्हेरी मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन. विचार मिनिमम मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय येणं अजूनही बाकी आहे. नॉट आउट फलंदाज राहील. बॉल एक टप्पा घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय असे चिन्ह कदाचित कॉम्बॉक्स मधून आम्हाला पाहायला मिळाले. त्याच कारणास्तव ऑफिशियलचं सांगणं देखील स्पष्ट नॉट आउट. महत्वाचा धक्का बसू शकला असता बॉलवरती. नियतीची साथ क्रिकेटच्या पटलावरती असणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीनं नियतीनं साथ दिली ती जयेश या फलंदाजाची. 14 धावा धावफलकावरती. लोवर फुल टॉस बॉल त्यावरती आक्रमकता. मनगटातील पॉवर सिद्ध करत असताना पाठवल्या बॉल सीमा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. धन्यवाद डीजे मास्टर. त्याच दरम्यान या स्पर्धेच्या ठिकाणी शिवसेना विभाग प्रमुख आदरणीय कल्पेशजी पाटील यांचं आगमन झालं आणि त्यांच्या समूहामध्ये आपण पाहतोय सदस्य होराले ग्रामपंचायत आदरणीय गणेशजी मोरे या 2 मान्यवरांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती केली की आपण मंचावरती विराजमान व्हा. आपलं भावी आमदार चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत. मॅच आपण पाहताय नवघर आणि त्यांच्या विरोधामध्ये पनवेल विभागातून अगदी दूरवरचा प्रवास करून आलेला बबलू 11 भातान संघ. जबरदस्त आपल्या भात्यातील बाण मैदानाच्या बाहेर फेकत असताना बॅट्समन जयेशच्या बॅटमधून एक रणझुंजार खेळी आपण पाहतोय. हवेचा वेग प्रचंड आहे. लेफ्टी बॅट्समनला ॲडव्हान्टेज आहे या मॅच मध्ये आणि ते स्वीकारत असताना जयेशला आपण या मॅच मध्ये पाहतोय. चला बॉल नसेल तर कृपया करून नवीन बॉल द्या. आपल्याला विलंब होतोय. वेळेकडे देखील लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मध्ये 2 षटकार आलेत बॅट्समन जयेशच्या बॅटमधून. बॉल नंबर 4 विघ्नेश. विघ्नेशचा वेगवान बॉल. अंपायर कडे आता दाद मागितली आहे. बॅटची कडा स्वतः फलंदाज निघालाय मैदानाच्या बाहेर.
जबरदस्त स्पोर्ट्समन स्पिरिट, महत्वाचा धक्का. जयस हॅज मिस्टर जयस हॅज टू डिपार्ट. होती आणि तीच विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय. बॅट्समन जयेश मैदान सोडून निराश पावलं मैदानाच्या बाहेर जात असताना. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सुजित. जबरदस्त बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये सुजितची आपण पाहिली आहे. त्यानंतर या मॅच मध्ये देखील अपेक्षा आहे इथे जेवढं चांगलं कराल ना तेवढं तुम्हाला पुढे चांगलं करण्याची क्षमतेसाठी आव्हान देईल. आणि इथे जर तुम्ही एखादी चुकी कराल तर तुम्हाला निश्चित या स्पर्धेतून माघारी परतावं लागेल. अशाच पद्धतीची मॅच आपण पाहताय. शेकिन चिंचवली संघ सेमीफायनल मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय. सेमीफायनल नंबर 2. विघ्नेशने सफलता अर्जित केल्या बॉल नंबर 4 मध्ये. पहिल्या बॉलवरती 6 धाबा, 6 धाबा आणि चौथ्या बॉल मध्ये पुनरागमित केल्या मॅच मध्ये टीम नवघरला विघ्नेशच्या षटकानं. आपला पटका स्लॉट मध्ये ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करत असताना एक टप्पा घेत बॉल चालाय सीमा पार डीप बॅकवर पॉइंटला. आणखी एक दर्जादार चौकार. चारच्या मदतीनं धावसंख्या 24 या धावसंख्येवरती. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी या षटकातील. अंतिम बॉल ओव्हर पिच बॉल लॉफ्ट करत असताना क्षेत्ररक्षक 5 राईट बॉलवरती पाठवला बॉल लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. त्याच दरम्यान आपण पाहतोय माजी विभाग प्रमुख आदरणीय राजेंद्रजी चोरके यांना मी विनंती करतो की आपण देखील मंचावरती येऊन विराजमान व्हा. धावसंख्येची धावफलकावरती 30 या धावसंख्येवरती 2 षटकांमध्ये धाबा धावफलकावरती 30. शिवसेना सहसंपर्क प्रमुख आदरणीय भरतजी देशमुख यांचं इथे आगमन होते. त्यांना देखील विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हा. मैदानामध्ये आपण पाहतोय या षटकारानं धावसंख्या 36 या धावसंख्येवरती. आणखी एक फुलटॉस बॉल. सागरचा फटका पाठवला बॉल पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क हा षटकार. पाहतोय उपतालुका संघटक आदरणीय भरतजी देशमुख आणि त्यानंतर माजी विभाग प्रमुख राजेंद्रजी चोरगे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. आणखी एक फुलटॉस बॉल. 2 लगातारचे षटकार आणि तिसऱ्या बॉल मध्ये देखील सागरच्या बॅट मधून येतो हा षटकार.
अगोदरचे षटकार तुम्ही पाहिलेत. सागरचा फटका पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय सीमा पार. चौथा लगातारचा षटकार सागरच्या बॅट मधून. छोटा पॅक बडा धमाका षटकार. लगातारचे षटकार आपण पाहताय. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचला त्या 54 या धावसंख्येवरती. 6 बॉल 6 षटकाराचा विक्रम रचेल का या स्पर्धेच्या माध्यमातून सागर. जबरदस्त खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये उंची आणि खऱ्या अर्थानं शरीराचा कोणताही संबंध नसतो हे क्रिकेटमध्ये समजलं आणि त्याचं ज्वलंत उदाहरण सागरच्या बॅटमधून. 4 बॉल 4 षटकार आणि 5व्या बॉलवरती हॅमर स्ट्रोक. 6 नंबर 5 मैदानाच्या बाहेर जाईल. आउट ऑफ द पार्क सागरचा संघर्षमय षटकार. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. भाभी आमदार चषक 2024 मध्ये 6 बॉल 7 षटकार. 6व्या षटकासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 6 नंबर 6 पाठवला बॉल लॉंग ऑनच्या डोक्यावरून. सागरनं रचला विश्वविक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून. षटकार हॅट्रिक तर लगावले. 6 बॉल मध्ये 6 षटकारांचा अधिराज्य विश्वविक्रम रचला या मॅच मध्ये. सागरचं गोड गोड कौतुक. माजी विभाग प्रमुख आदरणीय राजेंद्रजी चोरगे यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय राजेंद्रजी चोरगे माजी विभाग प्रमुख यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. राजेंद्रजी चोरगे माजी विभाग प्रमुख यांना सन्मानित केले जाते. चला फिल्डिंग सजवून घ्या आपण. भातान संघ अतिरिक्त वेळ कृपया करून घेऊ नका. त्यानंतर आदरणीय कल्पेशजी पाटील शिवसेना विभाग प्रमुख यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. अगदी या मान्यवरांचं खऱ्या अर्थानं मनापासून आभार. केलवलीकरांच्या वतीनं बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी. अतिथी देवो भव ही खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आहे आणि त्याचं जतन आयोजकांच्या माध्यमातून केलं जाते. आदरणीय गणेशजी मोरे सदस्य होराले ग्रामपंचायत यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय गणेशजी मोरे यांना देखील सन्मानित करण्याची विनंती करतोय. सदस्य होराले ग्रामपंचायत. सर्व मान्यवरांचे खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक असा आभार. गणेशजी मोरे यांना देखील सन्मानित करण्याची विनंती. सदस्य होराले ग्रामपंचायत. 67चं भलं मोठं टार्गेट सेट केलंय सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. विघ्नेश आणि ओमकार ही सलामीची जोडी. ही सलामीची जोडी नाहीये तरी यशस्वी
खऱ्या अर्थानं जोडी टीम नवघर संघाकडून आता 67 करायच्यात. 22.90च्या सरासरीनं आता धावायचंय. पहिलाच बॉल हवेमध्ये, गोल्डन चान्स, गोल्डन विकेट जाऊ शकले असते. कॅच ड्रॉप. या बॉलवरती रन मिळेल एक नव्हतं धाब्याचा. श्री गणेशा 67ची अजूनही गरज आहे. प्रत्येक षटकामागे 22 धावा करायच्या. जवळजवळ 23चं समीकरण ठेवायचं प्रत्येक षटकामागे आणि त्या पद्धतीनं पहिल्याच बॉलमध्ये धावा आली ती एक. कॅमेरामॅन आर्यन आपण थोडंसं लक्ष द्यायचंय. आदरणीय चिंतामणजी देशमुख यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. बॉल नंबर 2 यावेळी करणार नाहीये चुकी क्षेत्ररक्षक. पॉइंट मध्ये पकडली जाईल कॅच. इथून मात्र ओमकार जाईल मैदानाच्या बाहेर. राजेंद्रजी देशमुख यांच्याकडून पारितोषिक घेत आहे. हा सामना नवघर संघ जिंकला तर 2000 रुपयाचा कॅश प्राइज त्यांना दिला जाईल. आज दिवसभरामध्ये आपण पाहतोय पारितोषिकांचा वर्षाव नवघर टीमकडे आपण पाहतोय आणि त्याच प्रमाणे राजेंद्रजी देशमुख असतील, भरत देशमुख यांच्याकडून देखील 2100 रुपयाचा कॅश प्राइज. हा सामना नवघर संघ जिंकला तर व्यासपीठावरून आमचे मान्यवर आनंद घेत आहेत या सामन्याचा. मान्यवरांना सांगेल डिसायडर मॅच जिंकेल तो थेट सेमीफायनल मॅच मध्ये पोहोचेल शेकिन चिंचवली संघाच्या विरोधात. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलला धावसंख्या 1 वरती स्टेबल आपण होताना पाहू. बॉल नंबर 4 अक्रॉस द लाईन. क्षेत्ररक्षक मध्ये सागर आणि सागरने केली चुकी. जबरदस्त बॅटिंग केली. 6 बॉल 6 षटकाराचा विश्व विक्रम रचला या स्पर्धेमध्ये. काही गोष्टी असतात त्या कधी कधी तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती कधी ना कधीतरी आठवण करून देतात. सागरचं देखील तसंच 6 बॉल मध्ये 6 षटकारांचा विक्रम. डॉट बॉलचे होते सांगता कधी कधी 6 बॉल मध्ये 1 धाव देखील होत नाहीये. कधी कधी 6 बॉल मध्ये 9 धावा होत नाहीत. परंतु 6 बॉल मध्ये 6 षटकार सागरच्या बॅट मधून आपण पाहिल्यात आणि त्याच दरम्यान इथे डॉट बॉल येतो. डॉट बॉलने धावसंख्या 2 या धावसंख्येवरती स्थिर. शरीराचा वेध हा घेतोय बॉल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र रन मिळेल 1 न धावसंख्या पुढे जाते 3 या धावसंख्येवर. ओव्हर नंबर 1 मध्ये धावा आल्या त्या फक्त 3 करायच्या. त्या टोटल 67. आता 64 ची गरज आहे. 32 ची सरासरी प्रत्येक षटकामागे राखणं गरजेचं आहे मॅच मध्ये. शेकिन चिंचवली संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहा कारण 2 षटकांनंतर आपण टॉस करणार आहोत. नावडे संघ देखील हळूहळू या मैदानाच्या ठिकाणी येतोय. मेगा फायनल मध्ये ते जाऊन पोहोचलेत. पहिल्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी. दुसऱ्या दिवसामध्ये सेमीफायनल मॅच मध्ये ते जिंकले आणि त्यानंतर मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलेत ते नावंडे संघ. जबरदस्त खेळ त्यांचा राहिला या स्पर्धेमध्ये. आज त्यांना इन ऍक्शन मध्ये मेगा फायनल मॅच मध्ये आपण पाहू. सेम जर्सी आपण पाहतोय बबलू 11 भातान. इथे देखील फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. डाऊन द बॉल. यष्टी रक्षक पकडले जाईल कॅच. इथून आणखी एक धक्का. बॅट्समन विघ्नेशच्या माध्यमातून मैदानाच्या बाहेर जात असताना बॅट्समन विघ्नेश हॅज टू डिपार्ट. दरम्यान आपण पाहतोय हा सामना नवघर संघ जिंकला तर प्रफुल्ल ठोंबरे आणि त्यांच्या समूहामध्ये राकेश मुळे यांच्याकडून प्रत्येकी 10,000 रुपयांचा कॅश प्राइज नवघर संघासाठी येत आहे. हा सामना जर जिंकला तर सामना क्रुशियल मोमेंटला. इथून जर नवघर संघानं सामना जिंकला ना तर मी तर म्हणेल एक मॅजिकल इनिंग करेल. व्यवस्थित बॅटवरती बॉल आलेला नाहीये.
इथे देखील मिळते एक. एकेरीनं काहीच मॅटर करणार नाही धावफलकावरती टीम भातन संघाच्या खऱ्या अर्थानं विचारामध्ये. लोवर फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरून बॉल अनएक्सेप्टेबल बाउन्स घेऊन जातोय सीमापार चौकार. आणखी एक वेगवान स्ट्रोक यावेळी सागर करणार नाही चुकी. आणखी एक धक्का बसत असताना टीम नवघर संघाला इथून निराशा आणि निराशा बॅट्समन आउट. जर 8 बॉल मध्ये मॅच जिंकली राहिलेल्या ना तर प्रफुल्ल डोंगरे यांच्याकडून 15 आणि राकेश सात धावा धावफलकावरती. अलॉंग द कार्पेट वेगाना बॉल सागर येतोय बॉल खाली पकडेल व्यवस्थितरित्या. जबरदस्त फिल्डिंग रन मिळालेल्या बॉलवरती फक्त आणि फक्त एक. हा सामना नवघर संघ जिंकला तर पारितोषिकामध्ये वाढ 15,000 रुपयाचं कॅश प्राइज प्रफुल्ल ठोंबरे आणि त्यांच्या समूहामध्ये आपण पाहतोय राकेश मुले. वेगवान बॉल पडल्यानंतर ऑफ ब्रेकच्या स्वरूपामध्ये यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलचे होते सांगता. ओव्हर नंबर 2 चा खेळ देखील संपला. धावसंख्या आहे भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठला करत असताना 67 धाबांपर्यंत पोहोचण्यासाठी 2 षटकांमध्ये धावा आहेत त्या अवघ्या 8 या धावसंख्येवरती 9 या धावसंख्येवरती 58 धावसंख्येची गरज येणाऱ्या 6 बॉलमध्ये. रन मिळालेल्या बॉलवरती एक. आता औपचारिकता बाकी आहेत. सेकंड चिंचवली संघाचा कर्णधार कल्पेश जाधव आपण टॉस बॉक्स मध्ये या. चार बॉलचा खेळ बाकी. इथे देखील जबरदस्त गोलंदाजी. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. औपचारिकता मॅच मध्ये बाकी आहे. 3 बॉल मध्ये आता करायच्या त्या 57 अशक्य असं आव्हान. इथे देखील वेगवान बॉल यष्टनच्या मागे जबरदस्त स्टंपिंगच्या स्वरूपात इथून फलंदाज आणखी एक जाईल माघारी. 2 बॉलचा अंतिम खेळ शिल्लक आहे. चला लवकरात लवकर न्यू बॅट्समन सेकंड चिंचवली टीमचा कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या. 2 बॉलचा खेळ केवळ बाकी आहे. कल्पेश जाधव इथे पोहोचतोय. त्याच नंतर हा सामना फिनिश झाल्यानंतर आपण प्लेअर ऑफ द मॅच घोषित करू आणि त्यानंतर लगेच 2 संघादरम्यान टॉस करूयात. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. मेगा फायनल आपण प्रखर उजेडात खेळूयात हीच आयोजकांची देखील आशा आहे. 2 बॉल बाकी आहेत. जबरदस्त आयोजन आपण पाहताय. स्पर्धा अगदी शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू झाली आणि त्याच रीतीनं आपण समाप्तीच्या दिशेनं सांगतेकडे जातोय या स्पर्धेच्या. यानंतर सेमीफायनल नंबर 2
अर्थातच जवळजवळ बबलू 11 भातांना ती जागा निर्माण केली आणि त्याच दरम्यान सेकंड चिंचवली या दोन संघादरम्यानची मॅच मात्र आता पाहायला मिळेल. सामना जिंकलाय. डिसायडर मॅच मध्ये जिंकलं ते बबलू 11 भातान. सेकंड चिंचवली आणि त्यांच्या विरोधामध्ये बबलू 11 भातान. या दोन संघादरम्यान सेमीफायनल नंबर 2 चा थरार नाऊंडे संघाच्या विरोधात कोणता संघ खेळेल यासाठी आपण जाऊया